नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे नाना आता खूपच जास्त इमोशनल झालेले असतात. त्यांना माहिती असतं की सारंग आणि ऐश्वर्याने आपलं घर गहाण ठेवले आणि त्यासाठी 5 कोटी रुपये घेतले होते. म्हणून त्यांना आता इथे वाटत असतं की या संकटातून जर कोणी आपलं घर वाचवेल तर ती आहे जानकी. आणि जानकीसुद्धा इथे नानांना धीर देत असते. ती म्हणत असते की नाना, तुम्ही रडू नका, तुम्ही स्वतः वाईट वाटून घेऊ नका. आपलं घर कुठेही जाणार नाही आहे, मी आहे ना, आपण सगळेजण मिळून आपलं घर वाचूया, असं जानकी म्हणते. मी असताना माझ्या घराला मी कुणालाही देऊ देणार नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, ऐश्वर्या आपल्या डॅडजवळ फोनवरती बोलत असते. तेव्हा इकडे तिचे आता डॅड तिला म्हणत असतात, अगं मरता मरता जगलोय मी. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, डॅड तुम्ही असं का बोलताय? तुम्ही ड्रिंक पिऊन इथे ड्रायव्हिंग करत होता का? तेव्हा इकडे आता सयाजी विखे पाटील म्हणतात, अगं ड्रिंक मी नाही, तुझ्या नवऱ्याने केली होती. दगड घेऊन आला होता मला मारायला. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, डॅड हे काय बोलताय तुम्ही? तो डिफेक्टिव्ह पीस सारंग सारंग तुम्हाला मारायला आला होता? तेव्हा इकडे सयाजी विखे पाटील म्हणतात, अगं नाहीतर काय, माझी गाडी अडवली आणि दगड घेऊन आला. दगड, आणि तो दगड माझ्यावरती टाकत होता, माझा जीव घेणार होता तो. कसं बसं मी त्याला शांत केलं. तेव्हा इथे सयाजी विखे पाटील ऐश्वर्याला घडलेला प्रकार सगळा सांगतात. ऐश्वर्या खूपच जास्त चिडते. ती म्हणते, काय त्या सारंगची इतकी हिंमत की तो तुमच्यावरती दगड घेऊन तुम्हाला मारायला आला? इथे त्याच्या आईचं डोकं फिरले आणि इकडे या सारंगचं सुद्धा डोकं फिरलंय का? त्या बाईने इथे त्या जानकीला बोलवले घरातले प्रॉब्लेम सॉल्व करायला, आणि हा सारंग इथे तुमच्यावरती दगड फेकून मारतोय काय? थांब, आता याला मी बरोबर सरळ करते. माझ्या डॅडवरती दगड घेऊन गेलास ना, आता त्याच दगडाने कसं ठेचून काढते तुला बघच तू. तर इकडे आता ऐश्वर्याला राग आलेला असतो, कारण तिला कळतं की सारंग तिच्या डॅडवरती दगड घेऊन गेला होता त्यांना मारायला. त्यामुळे ती अजूनच नागिनीवाणी इकडे आता फणा काढून सारंगला डसायला जाणार असते. प्रेक्षकांनो, इकडे आता जानकी बाहेर येते. तेव्हा ती सौमित्र आणि अवंतिका दोघांना म्हणत असते की मला तुमच्या दोघांचाही राग आलाय. तुम्ही दोघांनी एवढी मोठी गोष्ट माझ्यापासून लपून ठेवलीत, का नाही सांगितलं मला की आपलं घर गहाण आहे ते? तेव्हा सौमित्र म्हणत असतो की वहिनी, अगं मला खरंच वाटलं होतं की सारंग आणि ऐश्वर्या दोघंजणं खोटं बोलतायत, नाहीतर अवंतिका तुला सांगणारच होती, पण मीच तिला थांबवलं. मला असं वाटलं की ही बातमी खोटी असेल आणि गेमवरून तुझा फोकस हलायला नको, म्हणून तुला काही नाही सांगितलं. तेव्हा अवंतिका म्हणते, पण वहिनी मला असं वाटते एका अर्थाने बरं झालं तुम्हाला काही नाही सांगितलं, कारण का तुम्ही उगाच तुमच्या गेमकडून फोकस दुसरीकडे केला असतात आणि तुम्ही हरला असतात. तुम्ही आणि दादांनी ह्या गेममध्ये का पार्टिसिपेट केलं होतं? शेतकऱ्यांसाठी ना, शेतकऱ्यांचं हित लक्षात घेऊनच तुम्ही या गेममध्ये उतरला होतात. मग आता तुम्ही हा गेम जिंकलात, शेतकऱ्यांची किती मदत झाली, आणि जर तुम्हाला ही गोष्ट कळली असती तर कदाचित तुम्ही गेमकडे दुर्लक्ष केलं असतं. तेव्हा जानकी म्हणते, हो मी केलं असतं गेमकडे दुर्लक्ष, कारण मला माझं घर सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे, कदाचित मी हरलेही असते. तेव्हा सौमित्र म्हणतो की वहिनी तेच तर नको होतं ना, हे बघ शेतकऱ्यांची मदत करून तुम्ही खूप मोठं काम केले. अगं घरातलं काय, घरातलं आम्ही बघून घेऊ, तू नको काळजी करू. तेव्हा इथे आता जानकी म्हणत असते, घरातलं फक्त तुम्ही बघाल, तुम्ही एकटे का बघाल, आपण आपलं घर वाचवायचं. तेव्हा इथे जानकी म्हणत असते की हा आशीर्वाद बंगला आपल्या सगळ्यांचा आहे ना, मग आता मी कुणीच नाही आहे का या घरची? हे बघा, हा आपला आशीर्वाद बंगला आपण कुणाच्याही ताब्यामध्ये जाऊ द्यायचं नाही. जरी ऐश्वर्या आणि सारंग भाऊजी यांच्यामुळे आपला बंगला हातातून जात असेल, पण तरीसुद्धा आपण आपला बंगला वाचवायचा, तो कुठेही जाऊ द्यायचं नाही, असं इथे आता जानकी म्हणत असते. आणि ती म्हणते की भाऊजी आपण आहोत ना, अहो आपले हे घर आपण कुणाच्याही ताब्यामध्ये जाऊ द्यायचं नाही, आपण मिळून ते वाचवायचं, असं जानकी म्हणते. तेव्हा इकडे सौमित्राला सुद्धा धीर आलेला असतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इकडे आता सारंग टेन्शनमध्ये बसलेला असतो. तेवढ्यातच तिथे ऐश्वर्या आता येते. ऐश्वर्या म्हणत असते, काय करू, एक खाऊ गोळी की दोन? तेव्हा सारंग म्हणतो की ऐश्वर्या हे काय आहे, तुम्ही कसल्या गोळ्या खाताय? तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते की हल्ली घरामध्ये खूप टेन्शन आहे ना, त्याने मला झोप येत नाही, तेव्हा मी झोपेची गोळी खाते. एक गोळी खाल्ली तर तात्पुरती झोप लागते, 2 गोळ्या खाल्ल्या तर छान झोप लागते, आणि सगळ्या गोळ्या खाल्ल्यानं सारंग तर कायमचीच झोप लागते.
तेव्हा इकडे सारंग म्हणत असतो की ऐश्वर्या असं काय करताय तुम्ही, हे बघा तुम्ही असं काही करू नका, काय इतक्या झोपेच्या गोळ्या खाताय. तेव्हा इकडे तुम्हाला शांतपणे झोप लागेल, आपण काहीतरी करूया ना. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, अरे देवा सारंग, ती त्या गोळ्यांचा वास घेत आणि म्हणते, अहो बघा ना, या गोळ्या माझ्या नाही आहेत. म्हणजे मगाशी मी 10 गोळ्यांची पावडर करून ज्यूसमधून ज्या गोळ्या नानांना दिल्या होत्या त्या त्यांच्या गोळ्या नव्हत्या, त्या माझ्या झोपेच्या गोळ्या होत्या आणि ह्या नानांच्या गोळ्या आहेत. तेव्हा इथे सारंग म्हणतो की ऐश्वर्या, तुमचं डोकं फिरलंय का. आणि सारंग बाहेर येऊन आता नानांना बघत असतो. तेव्हा नाना सुखरूप असतात. ते इथे सौमित्र, त्याचबरोबर सुमित्रा, अवंतिका यांच्याबरोबर गप्पा मारत असतात. सौमित्र नानांना घेऊन त्यांच्या रूममध्ये जातो. तेव्हा इकडे आता ऐश्वर्या बाहेर येते. सारंग म्हणत असतो की ऐश्वर्या, इथे नाना तर एकदम ठीक आहेत, मग तुम्ही असं का म्हणालात की नानांना तुम्ही झोपेच्या गोळ्या दिल्यात म्हणून, का केलं तुम्ही असं, असं का तुमच्या तोंडातून आलं. तेव्हा इकडे ऐश्वर्या म्हणते की नानांना झोपेच्या गोळ्या दिल्यात हे ऐकल्यानंतर तुमचा जीव घशात आला ना, बरोबर की नाही. तुमचा जीव घशामध्ये आला असेल, अडकून बसला असेल. मग जर तुमचे नाना, तुमचे वडील तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत, मग माझा बाप काय रस्त्यावरती पडलाय का, का माझ्या बापाला मारण्यासाठी दगड घेऊन गेलात, का केलं तुम्ही असं. चला आता आतमध्ये चला, मी तुम्हाला बरोबर धडा शिकवते. तेव्हा इथे ऐश्वर्या सारंगला आता घेऊन येते आणि म्हणते, तुमची हिंमत कशी झाली माझ्या डॅडवरती दगड घेऊन जायची. तुम्ही त्यांना रस्त्यामध्ये अडवून त्यांच्यावरती दगड फेकून मारत होता. एवढी हिंमत वाढली का तुमची. ज्या माणसाने आत्तापर्यंत तुम्हाला इतकी मदत केली त्या माणसाला तुम्ही मारायला गेलात. इतकी हिंमत झाली तुमची. तुमचे आई वडील नाही आहेत का, त्यांच्याबरोबर जर असं कोणी केलं तर. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणत असते की मी या घरामध्ये लग्न करून आले ना सारंग, हीच मी खूप मोठी चूक केली. जेव्हापासून या घरामध्ये आली आहे तेव्हापासून मला एक पैशाची किंमत नाही. या घरामध्ये सगळे आपले नुसती जानकी जानकी जानकी. ती जानकी घरातून बाहेर गेले तरीसुद्धा तुमच्या आईला आपल्यावरती विश्वास नाही आहे, त्या जानकीवरती विश्वास आहे. तिला घरामध्ये घेऊन आल्या आणि तिला सांगितले आता आपली मदत करायला. तेव्हा ती स्पर्धा जिंकलेले पैसे आहे ना, ते आता या घर वाचवण्यासाठी ते द्यायला निघाले. तुम्ही सांगा बरं, जर ती जानकी येऊन तिने पैसे दिले आणि आपलं घर वाचवलं तर या घरामध्ये आपली काय किंमत राहणार आहे. सांगा बरं तुम्ही, आपली एका पैशाची तरी किंमत राहणार आहे का. आपली ती उठता बसता इथे इन्सल्ट करत राहील. उठता बसता तिने इन्सल्ट केलेली चालणार आहे तुम्हाला, सांगा ना, चालणार आहे का. तेव्हा सारंग म्हणतो नाही, नाही चालणार आहे. त्यानंतरला प्रेक्षकांनो, जानकी घरी आलेली असते. जानकी घरी आल्यानंतर इथे आता ऋषिकेश तिची वाटत बघत असतो. ऋषिकेश म्हणत असतो की जानकी, अगं कुठे गेली होतीस तू, त्या रणदिव्यांकडेच गेली होतीस का. किती वेळा सांगितलं तुला जानकी त्यांच्याकडे जाऊ नकोस म्हणून, तुझ्यासमोर डोकं फोडू का मी, तेव्हा तू ऐकशील माझं. तेव्हा जानकी म्हणत असते प्रेक्षकांनो, आपलं घर गहाण ठेवलं आहे त्या ऐश्वर्या आणि सारंग भाऊजींनी मिळून आपलं घर गहाण ठेवलं आहे, ते सुद्धा 5 कोटीला सावकाराकडे. काय करणार आहोत आपण, सांगा बरं. आईने मला फोन केला होता, रडत रडत त्यांनी मला हे सगळं सांगितलं, म्हणून मी त्यांना भेटायला गेले होते. ऋषिकेश, आपलं घर, आपला आशीर्वाद बंगला. तेव्हा इकडे ऋषिकेश म्हणतो, हां मग आपण काय करायचं. आता 5 कोटी रुपये आपण त्यांना कुठून द्यायचे, आपल्याकडे नाही आहेत तेवढे पैसे, तुला माहिती आहेत ना. तेव्हा इकडे आता जानकी म्हणत असते की ऋषिकेश, आपल्याकडे 5 कोटी रुपये नाही आहेत, पण आपण थोड्या दिवसांची मुदत तरी नक्कीच मिळवू शकतो. तेव्हा इकडे ऋषिकेश म्हणतो, पण ते थोडे दिवस मिळवायला तरी आपल्याकडे पैसे कुठे आहेत. तेव्हा जानकी म्हणते, ऋषिकेश, आपल्याकडे श्री आणि सौचे 25 लाख रुपये आहेत ना, ते जर आपण त्या सावकाराला पुढे दिले ना तर नक्कीच आपल्याला थोड्या दिवसांची मुदत मिळेल. मग त्यानंतरला आपण काहीतरी प्रयत्न करू ना आपला आशीर्वाद बंगला वाचवण्यासाठी. तुम्ही नका काळजी करू, फक्त ते 25 लाख रुपये द्या. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणत असतो, जानकी, ते पैसे आपले नाही आहेत, तुला माहिती आहे ना, ते शेतकऱ्यांचे पैसे आहेत आणि ते आपण दोघांनी कमावलेले नाही आहेत, तर शेतकऱ्यांमुळेच ते पैसेसुद्धा आपल्याला मिळालेले आहेत. आणि ते चेक मी सगळ्यांसमोर शेतकऱ्यांना दिला आहे. तू विसरलेस का जानकी. आणि तुला काय वाटतं, शेतकऱ्यांकडून तो चेक मी परत घ्यायचा आणि सारंग आणि ऐश्वर्याने मिळून जी चूक केली आहे ती चूक मी भरून काढायची का, म्हणून काय गरज आहे हे सगळं करायची. तेव्हा जानकी म्हणते, गरज आहे ऋषिकेश, ते आपलंसुद्धा घर आहे. अहो, त्या घरातून त्या लोकांनी आपल्याला बाहेर काढलं असलं तरीसुद्धा त्या घराशी आपली नाळ जोडली गेली आहे ना. आपलं घर आहे ते, तिथे मी लग्न करून तुमच्याबरोबर आले होते, त्या घराने मला आपलंसं केलं आहे, माझा जीव गुंतला आहे त्या घरामध्ये.
तुमचं बाळपण त्या घरामध्ये गेले ऋषिकेश. तुम्ही लहानाचे मोठे तिथे झालात. मला तिथे माझे आई वडील माझं कुटुंब मिळालं आणि तुम्ही ते घर आपलं नाही असं म्हणताय. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, पण आता त्या घराशी आपला काहीही संबंध नाही आहे. कळलं तुला जानकी? मी पैसे देणार नाही आहे शेतकऱ्यांचे. असं म्हणून तो सरळ बाहेर निघून जातो. त्यानंतर सकाळी ते जानकी ऋषिकेशसाठी चहा घेऊन येते आणि त्याला म्हणत असते की ऋषिकेश, ते 25 लाख रुपये प्लीज द्या ना तो चेक घर वाचवण्यासाठी. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, जानकी ते पैसे शेतकऱ्यांचे आहेत, सारखं सारखं तेच तेच बोलू नकोस. मी नाही देऊ शकणार आहे तुला ते पैसे. त्यानंतरला इकडे आता शेतकरी दादांचा फोन येतो. ते म्हणत असतो की ऋषिकेश दादा, अहो तो चेक मी आता बँकेमध्ये टाकायला जातोय, जाऊ ना मी? तेव्हा इथे ऋषिकेश म्हणत असतो, अहो दादा तुम्ही अजून का गेला नाहीत? कुणाची वाट बघताय? जा आणि लवकरात लवकर तो चेक तुम्ही बँकेमध्ये जमा करा. का गेला नाहीत तुम्ही काल? तेव्हा शेतकरी दादा म्हणतात की नाही जायला जमलं, थोडं काम होतं ना, पण आता मी बँकेमध्ये जायला निघालोय म्हणूनच तुम्हाला फोन करून विचारतोय. तेव्हा इकडे आता जानकी म्हणत असते की नाही नका जाऊ, बँकेमध्ये चेक जमा करू नका. तेव्हा इकडे शेतकरी दादा म्हणतात, जानकी वहिनी काय झालं? काय बोलताय तुम्ही? आवाजच येत नाही आहे. आणि तेवढ्यातच ऋषिकेशने फोन कट केलेला असतो. तेव्हा जानकी म्हणते, काय झालं ऋषिकेश, का फोन कट केलात तुम्ही? हे बघा ऋषिकेश, प्लीज तुम्ही त्या दादांना थांबवा. चेक बँकेमध्ये डिपॉझिट करायला सांगू नका. मी तुमच्यासमोर हात जोडते. त्या पैशांची आता मला खरंच खूप गरज आहे आपलं घर वाचवण्यासाठी. तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो, जानकी गप्प बस. ते पैसे फक्त आपले नाही आहेत तर आपल्या शेतकरी बांधवांचे आहेत. आपण आपल्या शेतकरी बांधवांसाठी त्यांना मदत व्हावी म्हणून मी या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता ना, आणि आता आपण आपल्या स्वार्थासाठी शेतकऱ्यांचे पैसे घ्यायचे. तेव्हा इथे जानकी म्हणत असते, नाही मी स्वार्थी होत नाही आहे, पण प्लीज प्लीज आता आपलं घर वाचवायचं आहे की नाही? शेतकऱ्यांना आपण नंतर देऊ ना पैसे, प्लीज आपण नक्की देऊ. तेव्हा इकडे ऋषिकेश नाहीच म्हणत असतो. पण जानकी म्हणते, ऋषिकेश मला माफ करा. आणि ती बाहेरून कडी लावून घेते आणि ती आता शेतकरी दादांना थांबवण्यासाठी धावत पळत जात असते. तेव्हा ऋषिकेशसुद्धा तिच्या मागे मागे धावत येतो तिला थांबवण्यासाठी. तो म्हणत असतो की जानकी थांब, प्लीज जाऊ नकोस. तेव्हा इथे जानकी आता ऋषिकेशचं काहीसुद्धा ऐकत नाही. आणि त्यानंतरला इथे समोरून एक गाडी येत असते आणि तेवढ्यातच जानकीला धडक बसते आणि ती खाली पडते. आणि हे सगळं घडल्यानंतर इथे सुमित्रा नानांसाठी दुधाचा ग्लास घेऊन आलेली असते आणि तेवढ्यातच दुधाचा ग्लास खाली पडतो आणि तो फुटतो प्रेक्षकांनो. तेव्हा सुमित्रा म्हणत असते, काय हो, हे बघा ना, दुधाचा ग्लास खाली पडला आणि फुटला. अपशकून झाला की नाही? आधीच घरावरती एवढं कर्ज, आपलं घर आपल्या हातातून जाणार आहे. काय हो, जानकी ठीक असेल ना? काही अपशकून तर होणार नाही ना? तेव्हा इथे नाना म्हणत असतात, काही होणार नाही, काही अपशकून होणार नाही, असंच पडलं, काही होणार नाही आहे. पण इकडे सुमित्रा मात्र खूपच जास्त घाबरलेली असते. सुमित्राला असं वाटत असतं की नक्कीच काहीतरी अपशकून होणार आहे. जानकी ठीक असेल ना, असं ती म्हणत असते. तर इथे सुमित्राला जे वाटत असतं तसंच घडलेलं असतं. जानकीचा अपघात झालेला असतो. तेव्हा इथे आता गाडीतून दादा बाहेर येतात आणि म्हणत असतात की दादा, अहो माझी चुकी नाही आहे, त्याच जोरात धावत आल्या आणि म्हणून इथे गाडीची धडक बसली. मी काही केलेलं नाही आहे, तरीसुद्धा मी अर्जंट ब्रेकसुद्धा दाबले होते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, दादा एक काम करता का, आम्ही तिकडेच मागे राहतो, आम्हाला फक्त आमच्या घरापर्यंत सोडता का? तेव्हा इकडे दादा म्हणतात, हो चला ना. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, ती फक्त बेशुद्ध झाले, बाकी काही नाही. घरी गेल्यानंतर तिला आराम मिळाला की तिला बरं वाटेल. तेव्हा ऋषिकेश गाडीमध्ये आता जानकीला उचलून ठेवतो आणि तिला आता घरी घेऊन जात असतो. तेव्हा इथे ऋषिकेशला जानकीची खूपच जास्त काळजी वाटत असते. कारण का, तो तिच्या मागे धावत असतो. जानकी आपल्या घरासाठी एवढी वेडीपिसी झालेली असते की ती समोरची गाडीसुद्धा बघत नाही. त्यानंतरला प्रेक्षकांनो इथे आता ऐश्वर्या रागवलेली असते, म्हणजे विनाकारणच ती सारंगवरती रागवलेली असते. आणि सारंगसुद्धा मूर्ख तिला म्हणत असतो की ऐश्वर्या प्लीज बोला ना माझ्याशी, तुम्ही काल रात्रीपासून माझ्याशी एक शब्दसुद्धा बोलला नाहीत, प्लीज बोला माझ्याशी. हे बघा माझं चुकलं, मी मान्य करतो की मी तुमच्या डॅडाला दगड घेऊन मारायला गेलो होतो, पण तुम्हीच सांगा ना मी काय करणार होतो? तुमच्या डॅडाने आपल्याला मदत करावी असं मला वाटत होतं, त्यामुळे माझं आता कर्ज खूप आहे म्हणून डोकं काही काम करत नाही आहे आणि त्या टेन्शनमध्ये मी तिथे गेलो होतो. प्लीज मला माफ करा, प्लीज बोला ना माझ्याशी. तेव्हा इथे सारंग म्हणतो की ऐश्वर्या, आय लव्ह यू, माहिती आहे ना माझं तुमच्यावरती किती प्रेम आहे.
तुम्ही बोलाल ते मी सगळं करेन. आता मी तुम्हाला नाराज करणार नाही. आपण गेम माझ्यामुळे हारलो. आपण सगळं काही माझ्यामुळेच हारलो हे मी मान्य करतो, पण आता तसं होणार नाही. तुम्ही म्हणाल ते मी सगळं करेन. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, मी सांगेन ते तुम्ही सगळं ऐकाल? खरं बोलताय तुम्ही? तेव्हा इथे आता सारंग म्हणतो, हो अगदी मी खरं बोलतोय. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, ठीक आहे, आईच्या रूममधून दागिने चोरायचे. तेव्हा सारंग म्हणतोय, काय बोलताय तुम्ही? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, का काय झालं? झाली का हवा फुस? तेव्हा इथे सारंग म्हणतो, असं नाही आहे ऐश्वर्या, मी चोरी म्हणाली की माझे हातपाय खूप जास्त हलतात हो, मला भीती वाटते. मी आपल्याच घरामध्ये आईच्या कपाटातून दागिने कसे काय चोरू? नाही हो, मला हे जमणार नाही. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, मग का तुम्ही मोठमोठ्या बाता करता? खरंच मला कळत नाही. तुम्हाला जर चोरी करायची नाही आहे, मग आपल्याला पैसे कसे मिळतील? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, तुमच्या आईने त्या जानकीला इथे बोलावलं होतं, त्यांच्यासमोर हात पसरत होत्या. काय गरज होती हे सगळं करायची? त्यांना स्पर्धेचे मिळाले 25 लाख रुपये, ते आपल्याला द्यायला तयार होतील. मग आपण त्यांच्या इशाऱ्यावरती नाचायचं का? मग त्यापेक्षा आईच्या कपाटामध्ये एवढे सगळे दागिने आहेत, ते दागिने विकून जर पैसे जमा केले असते आणि जर त्या सावकाराला दिले असते तर काय बिघडलं असतं? पण नाही, एवढं डोकं तर त्यांचं चालतच नाही. त्यांना त्या जानकी आणि ऋषिकेशला डोक्यावरती घ्यायचं आहे ना, त्यांना मोठेपणा द्यायचं अख्ख्या गावासमोर, हो की नाही? तेव्हा इथे आपल्यालाच आता काही करून ते दागिने चोरावे लागतील. पण हे बघा, असं आपल्याला काहीतरी करावं लागेल, पण तुमच्यावरती ते नाव येणार नाही. तुम्ही एक काम करा, आपण आता घरामध्ये असं सांगायचं की घरामध्ये झुरळ खूप झालेले आहेत, पेस्ट कंट्रोल करावं लागेल. आणि तुमच्या मोबाईलमध्ये एक मी वेगळा सिम कार्ड टाकेन. जेव्हा पेस्ट कंट्रोलवाल्याला फोन केला जाईल तेव्हा तो फोन तुम्हाला लागेल आणि तुम्ही ती ऑर्डर घ्यायची पेस्ट कंट्रोलची, आणि मग तुम्ही पेस्ट कंट्रोल करण्यासाठी इथे येणार आणि तुम्ही सगळीकडे आता औषध फवारणी करणार. पण जेव्हा तुम्ही औषध फवारणी कराल तेव्हा झुरळ मारण्याचं औषध त्याच्यामध्ये नसणार आहे. तेव्हा सगळेजण घरातले बेशुद्ध होतील. तेव्हा इकडे सारंग म्हणतो, बेशुद्ध म्हणजे? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, घाबरू नका हो, म्हणजे काही जाणार नाही कुणी, फक्त थोड्या वेळासाठी बेशुद्ध होतील आणि मग त्यानंतरला मी खाली येईन आणि मग खाली येऊन मी ते दागिने चोरेन. तेव्हा इकडे आता सारंग म्हणत असतो, पण त्या औषधाने मला चक्कर आली तर? तेव्हा इकडे ऐश्वर्या म्हणते, सारंग तुम्ही पेस्ट कंट्रोल म्हणून येणार आहात ना इथे. पेस्ट कंट्रोलवाल्यांच्या अंगावरती त्यांचे कपडे असतात, तोंडाला मास्क असतो, त्याच्यामुळे तुम्ही आता ते चाव्या चोरायच्या नाही आहेत. आपण दोघांनी मिळून तो लॉक तोडून टाकायचा. सगळेजण बेशुद्ध झाले की लॉक तोडायचा आणि दागिने घेऊन कुठल्या तरी सुखरूप ठिकाणी नेऊन ठेवायचे. तेव्हा आपण दोघेजण चोरी करून झाल्यानंतर आपल्या रूममध्ये जाऊन पडायचं. कळलं का तुम्हाला? तेव्हा इथे सारंग म्हणतो, पण मग घरातल्या लोकांना कळेल कसं ना चोरी झाली ती? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की आपण बेशुद्ध होण्याच्या आधी सगुणाला फोन करायचा, म्हणजे सगुणा इथे येईल आणि सगुणा आरडाओरडा करेल, गावकऱ्यांना गोळा करेल आणि म्हणेल की इथे सगळेजण चक्कर येऊन पडलेत आणि रूममध्ये चोरी झाली. आपण सुद्धा उठायचं आणि खूप मोठा शॉक बसलाय, खूप मोठा धक्का बसलाय असं सगळ्यांना सांगायचं. तेव्हा इथे आता चोरीचा आळ तुमच्यावरती येणार नाही. तेव्हा सारंग म्हणतो, पण चोरी तर मीच केली आहे ना? तेव्हा इथे आता ऐश्वर्या म्हणत असते, चोरी तुम्ही केली आहे हे मला माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे, घरातल्या लोकांना माहिती असणार आहे का? घरातल्या लोकांना असं वाटेल की पेस्ट कंट्रोल करण्यासाठी जो माणूस आला होता त्याने चोरी केलेली आहे. कळलं का तुम्हाला? तुमच्यावरती नाव येणार नाही आहे. त्याच्यामुळे आता आपल्याला इथे चोरी करण्यासाठी चाव्या मिळवायची गरज नाही आहे, लॉक तोडावा लागणार आहे, एवढंच करायचं आहे. कळलं तुम्हाला? त्यानंतर इथे प्रेक्षकांनो, आता ऋषिकेश जानकीला घेऊन घरी आलेला असतो. जेव्हा इथे जानकी बेशुद्ध असते तेव्हा ऋषिकेश खूप जास्त टेन्शनमध्ये असतो. जानकी आता थोड्या वेळाने शुद्धीवरती येते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, जानकी कशी आहेस तू? तुला बरं वाटते का? प्लीज तू आराम कर. तेव्हा जानकी म्हणते की ऋषिकेश, अहो शेतकऱ्यांचे पैसे 25 लाख रुपये, तो चेक, आपलं घर वाचवा ना, प्लीज तो चेक द्या ना, तुम्ही दादांना थांबवा ना, प्लीज ते शेतकरी दादांना थांबवा आणि म्हणा की चेक बँकेमध्ये डिपॉझिट करा, नका म्हणू, आणि तो चेक आपल्याला द्यायला सांगा. आपण नंतरला शेतकऱ्यांना ते सगळे पैसे परत करू. थोड्या वेळेची मुदत शेतकऱ्यांकडून घ्या ना. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, जानकी असं नाही करता येत गं. जानकी ते पैसे शेतकऱ्यांचे आहेत. आपण शेतकऱ्यांमुळेच ती स्पर्धा जिंकलो आहे, तुला माहिती आहे ना. आणि तो चेक मी सगळ्या गावकऱ्यांसमोर त्यांना दिला आहे आणि आता मी त्यांच्याकडूनच तो चेक परत मागू का असं वाटते तुला? याला काय अर्थ आहे? म्हणजे आपल्या गरजांसाठी आपण शेतकऱ्यांचे पैसे घ्यायचे? तेव्हा जानकी म्हणते, नाही हो, मी स्वार्थी नाही होत आहे. मी आता फक्त माझ्या घरच्यांचा विचार करते, मी माझ्या आशीर्वाद बंगल्याचा विचार करते. आपण शेतकऱ्यांना नंतर पैसे देऊ ना,
फक्त आपल्याला तात्पुरती मुदत मिळेल. तेव्हा इथे आता जानकी म्हणत असते की ऋषिकेश, तुम्हाला तो बंगला वाचवायचाच नाही आहे का हो? तुम्हाला प्रयत्न करायचेच नाही आहेत म्हणून तुम्ही हे सगळं करताय. पण तुम्हीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा ऋषिकेश, हे बघा, तुम्ही जर तो चेक मला दिला नाहीत आणि जर ते आपलं घर वाचलं नाही ना, तर मी अन्न पाणी सोडेन. मी खरं सांगते, त्या घरामध्ये तुमचं बालपण गेलं आहे, त्या घरामध्ये मी सून म्हणून आले, त्या घरामध्ये माझा जीव अडकला आहे. मला माझं घर सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे आणि तुम्ही ते घर वाचवायला नाही म्हणताय. हे बघा, मला मान्य आहे की आपण त्या घरातून बाहेर पडलो, आपल्याला त्या घरातून त्या लोकांनी काढून टाकलं. तुम्हाला असं वाटत असेल, बाकीच्या लोकांना असं वाटत असेल की मी त्या घरासाठी एवढी वेडी का होते, त्या लोकांनी बाहेर काढले तरीसुद्धा. पण मी काय करू ऋषिकेश? लोकांनी माझ्यासाठी काही विचार करू दे, मला फरक नाही पडत. मला फक्त माझं घर हवं आहे आणि जर मला माझं घर नाही मिळालं ना, तर मी अन्न पाणी काही घेणार नाही आहे. तेव्हा इथे ऋषिकेश आता शेतकरी दादांना फोन करतो आणि विचारतो की तुम्ही आता चेक बँकेमध्ये डिपॉझिट केलात का की अजून नाही? तेव्हा दादा म्हणतात की नाही केलं ना, आत्ताच डिपॉझिट केला आणि बाहेर आलो आहे बँकेमधून. दादा, तुम्हाला माहिती आहे का, आपला चेक डिपॉझिटसुद्धा झाला आपल्या शेतकरी खात्यावरती आणि आपला चेक लगेचच सुट्टासुद्धा झालेला आहे. कारण का, ते पैसे तुम्ही तुमच्या हिमतीने कमावलेले आहेत ना, यामुळे शेतकऱ्यांचा खूपच जास्त फायदा होणार आहे. दादा, आपला चेक लगेचच बँकेने इथे डिपॉझिट करून घेतला आणि सुट्टासुद्धा करायला टाकला आहे. यामुळे शेतकरी बांधवांना खूप जास्त फायदा होणार आहे आणि त्या ॲपमुळे सुद्धा तुमच्या दोघांमुळे शेतकऱ्यांचं सोनं होणार आहे, तुमच्यामुळे आणि ताईंमुळे. तेव्हा इथे जानकी वहिनी आणि तुम्ही शेतकऱ्यांसाठी खूपच जास्त करताय, तुम्हाला दोघांना त्यांचा खूप आशीर्वाद मिळेल असं दादा म्हणत असतात. तेव्हा इथे ऋषिकेशने फोन आता स्पीकरवरती ठेवलेला असतो आणि इथे जानकीने सगळं काही ऐकलेलं असतं. तेव्हा इकडे आता दादांनी त्या दोघांचे आभार मानलेले असतात. तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो की तू सांग आता जानकी, शेतकरी एवढे खुश आहेत, शेतकऱ्यांचं दुःख आपण थोडंसं कमी केलं, त्या बिचाऱ्यांनी सगळं क्रेडिट आपल्या दोघांना दिले आणि आता डिपॉझिट केलेला चेक मी त्यांच्याकडून परत मागावा अशी इच्छा आहे तुझी, खरंच तुला असं वाटतंय? तेव्हा इकडे जानकी आता रडायला लागते. तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो की जानकी, अगं शेतकरी किती खुश आहेत बघ, त्यांचं दुःख आपण हलकं केलं आहे, त्यांना आपण इतकी मदत केली, ॲपचा त्यांना चांगला फायदा होणार आहे. आणि जर आपण आता फक्त आपला स्वार्थी विचार केला तर मग शेतकऱ्यांचा विचार कोण करणार? तेव्हा इथे जानकी म्हणत असते की ऋषिकेश, पण मी तरी काय करू, घरच्या लोकांचा विचार करायला नको का? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, आता आपण काही नाही करू शकत, त्यांनी केलेली चुका आपण का निस्तारायच्या? तेव्हा इथे जानकी म्हणते की आपणच निस्तारायला हव्यात. सारंग भाऊजी आणि ऐश्वर्या दोघेजण कसे आहेत तुम्हाला माहिती आहे ना, ते घर फक्त त्यांचं नाही आहे ऋषिकेश, ते घर आपलंसुद्धा आहे. मग आपलं घर वाचवायला आपल्याला प्रयत्न करायला नकोत का? आपण आपल्या घराचा विचार नाही करायचा तर कोण करणार आहे? तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, अगं पण आपण काय करायचं जानकी, एवढे पैसे आपण कुठून आणायचे, कसे प्रयत्न करायचे? तेव्हा इथे जानकी म्हणते, ऋषिकेश अहो, आपण दोघेजण एकत्र आलोत ना, तर आपण सगळं काही करू शकतो, तुम्ही नाही का म्हणताय? हे बघा, देवाने एक मार्ग आपल्यासाठी बंद केला असेल पण नक्कीच दुसरा मार्ग आपल्यासाठी उघडा केला असेल ना. हे बघा ऋषिकेश, ते घर आपलं आहे हो, माझा जीव अडकला आहे त्या घरामध्ये, मी माझ्या घराला कुणाच्या तरी ताब्यामध्ये नाही जाऊ देऊ शकणार. मला मान्य आहे त्या लोकांनी आपल्याला परकं केलं, आपल्याला घरातून हाकलून दिलं, म्हणून काय, म्हणून तुम्हाला असं वाटतंय की त्या घराबरोबर आपण सगळे आता नातेसंबंध तोडून टाकायचे, पण असं नाही होत. ते घर आपलं आहे आणि आपल्या घराला आपण नाही वाचवायचं तर कोण वाचवणार? ऐश्वर्या आणि सारंग भाऊजीने हे सगळं केलं ते त्यांनी कुठल्याही अर्थी केलं असेल, मुद्दामून केलं असेल, पण मला ते पटत नाही आहे. आपण आहोत ना, आपण आपलं घर कुठल्या तरी व्यक्तीच्या ताब्यामध्ये जाऊ द्यायचं नाही, आपलं घर आपण वाचवायचं असं मला वाटतंय ऋषिकेश. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, जानकी पण आपण काय करायचं? रक्कम काही छोटी नाही आहे गं, 5 कोटी रुपये एवढी मोठी रक्कम आपण कशी उभी करायची, काय करणार काय आहोत आपण? तेव्हा जानकी म्हणते, ऋषिकेश तुम्ही माझ्याबरोबर आहात ना, तुम्ही जर माझ्याबरोबर असाल तर आपण दोघंजणं मिळून आपलं घर वाचवण्यासाठी प्रयत्न करू, पण तुम्ही नाही म्हणू नका, ते घर आपलंसुद्धा आहे, आपण काही ना काहीतरी केलं पाहिजे, नाहीतर आपलं घर आपल्या हातातून निघून जाईल आणि जर आपलं घर आपल्या हातातून निघून गेलं ना ऋषिकेश, तर मी मरून जाईन, मी नाही जगू शकणार, कारण ते घर माझं सर्वस्व आहे, मी माझ्या घराशिवाय नाही राहू शकत. मी वचन दिले आईंना नानांना की घर वाचवेन म्हणून, त्यासाठी तरी मला तुम्ही साथ द्या.
तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे सगळेजण जेवायला बसलेले असतात. तेव्हा जानकी म्हणत असते की ऋषिकेश, काही करून आपल्याला आपलं घर वाचवायचं आहे. तेव्हा इकडे ओवी म्हणते, पण आई, आपलं घर आपण कसं वाचवायचं, तू काय करणार आहेस? तेव्हा इकडे आता जानकी म्हणत असते की काहीतरी मार्ग नक्कीच असेल, देव आहे आपल्या पाठीशी. नक्कीच मला असं वाटते ऋषिकेश की अशी कुठली तरी गोष्ट आहे जी आजूबाजूलाच माझ्या आहे आणि तीच आपलं घर वाचवण्यासाठी मला मदत करणार आहे. तेव्हा इकडे जानकी म्हणते की सौमित्र भाऊजी, तुम्ही नानांना विचारा ना, तर कड्याबद्दल आणि चावीबद्दल मला काय सांगण्याचा प्रयत्न करत होते. तेवढ्यातच इथे आता पेस्ट कंट्रोल म्हणून सारंग आलेला असतो.